So hey guys, this beautiful day starts with you people. तर आज आहे सॅटर्डे. तर आजच्या दिवशी आम्ही जात आहोत आमच्या अजून एका रोड ट्रिपवरती. खूप दिवसापासून आम्ही रोड ट्रिप केले नव्हते. तर आता डॅडीने अचानक आमचा प्लॅन बनवला आहे आणि आम्ही सर्व बॅग्स वगैरे रेडी केलं आहे आणि मम्मी पण नाश्ता करून रेडी आहे आणि आता आम्ही निघणार आहे आमच्या मॉन्सून रोड ट्रिपवरती. सो लेट्स गो. हा ब्लॉग तुम्ही पण कंटिन्यू करा आणि तुम्ही पण आमच्यासोबत फिरायला चला. वी आर ऑल सेट आणि आम्ही आमच्या कारमध्ये सर्व बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. सर्व बंदोबस्त केलेला आहे आणि डॅडी पण थोडीफार उरलेली पॅकिंग करणार आहे आणि आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे आमच्या ट्रिपसाठी. आर यू एक्साइटेड? व्हेरी मच एक्साइटेड. हॅलो. आणि मम्मी आली आहे. हो, आमच्यासोबत मम्मी पण येते आणि मम्मी आमचे सर्व एंडचे जे सुरलेले होतं ते सर्व आणलेलं आहे. चला मम्मी बसूया आणि आपल्या ट्रिपची सुरुवात करूया. तासाचा रस्ता जो हायवे होता तो क्रॉस केला आहे आणि आता आम्ही कसारा घाट सुरू करणार आहे, जो की खूप मेस्मरायझिंग घाट आहे. आणि पाऊस आता सुरू झाला आहे, खूप जोराचा पडतो आहे. आणि कुकी मॅडम बाबा आल्यापासून झोपल्या आहेत. हफ्त्याभराची ते झोप कंप्लीट करते, ती फक्त झोपायला आली आहे. कुकी, तर चला तुम्हाला मी घाट दाखवते. तरी कंप्लीट झालेले आहेत कारमध्ये बसून आणि कुकीने मस्त झोप काढलेली आहे. तर का मम्मीने मस्त मला बेड बनवून दिलेला. तर आता आम्ही ऑन द वे आहोत आणि लवकरच आम्ही डेस्टिनेशनला पोहोचू. तर तुम्हाला बघायला भेटेल की आमची मॉन्सूनची ट्रिप नक्की कुठे आहे. सो गाईज, आम्ही खूप टाईमपासून गाडीतच होतो. तर आता आम्हाला भूक लागली आहे. तर आम्ही डॅडीने एक हॉटेल बघून थांबवली आहे गाडी
आता आम्ही थोडं जेवू, पेटपूजा करू आणि परत आमचा प्रवास सुरू करू. सो आम्ही आता करिश्मा ढाबा इथे थांबलोय आणि इकडे मस्त असा बांबूचा गेटअप केलेला आहे आणि आता आम्ही ऑर्डर केलेलं आहे आणि लवकरच येईल कारण का खूप भूक लागली आहे कुकीला, है ना कुकी? कुकीचा तोंड बघा, झोपली अर्धा रस्ता खाते. तेव्हा तुम्हाला मस्त जोक सुनेल. तू स्वतःच एक जोक आहे, तू काय स्वतःशील. सो आमचं जेवण इकडे आलेलं आहे. दाल खिचडी आणि अंड्याचं कालवण मागवलंय आणि सर्वांना खूपच भूक लागली आहे म्हणून आम्ही आता तुटून पडणार आहे जेवणावरती. सो गाईस, तर पहा या लोकांना, मी तर ह्यांच्या लवकर जेवण संपवून झाला माझा. मला भूक लागलेली म्हणून मी लवकर जेवले. हिरका अजून पण हळूहळू खात आहेत. फर्स्ट विनर मी आहे. सो पहा, आम्ही आता इगतपुरीला पोचलो आहोत आणि ही बघा फॉग सिटी. फुल फॉग आहे, काही दिसत नाही तिकडे त्या साईडला. आता कसे आम्ही इकडे जवळ आहोत ना म्हणून आम्हाला असं थोडंसं क्लिअर दिसतंय. मस्त आहे. आता थोडंसं पाऊस कमी झाला आहे पण आता आपल्याला माहीत नाही ना, फॉग सिटी आहे, पाऊस किती पडतो किती नाही. गाईस, तर बघा मी काय म्हटले की पाऊस आता बंद झालाय पण बघा आता लगेच पाऊस सुरू झाला. आमची पेटपूजा झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या प्रवासासाठी. गाईस, तर आपण आता नाशिकला पोहोचलो आहोत अँड आता आम्ही जात आहोत सोला वाईन्स कडे. हे बघा, हे बघा इकडे बघा, म्हशी बघा आंघोळ करताय. इथे असं छोटंसं असं लेक केलंय त्या लोकांनी शेती करण्यासाठी. We have reached at Sola Wines आणि ही आपली गाडी आपण पार्क केलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत ज्यासाठी आपण एवढ्या लांब ट्रॅव्हल करत आलो आहे. फायनली आपण तिकडे पोचलेलो आहोत. हा बघा, हे आहेत कवर चार्जेस. तर आम्ही ना तर इकडे स्टेसाठी नाही आलो आहोत, आम्ही एक्सप्लोअर करायला आलो आहोत. तर एक्सप्लोअर करायच्या लोकांसाठी त्या साईडला पार्किंग आहे आणि जे स्टेसाठी आले ते या साईडला आहे. सो हे बघा, वीकडेजमध्ये 600 भेटतं हे सर्व. चला आता एंट्री. सो आता तुम्हाला एक सरप्राईज दाखवणार आहे. सो हे आहे सरप्राईज. आता बघा, आम्ही ना 1 2 3 4 5 6 वाटल्यांच्या इकडे पोहोचलो आहोत. आता आम्ही फोटो काढूया. खूप गाईज बघा, फोटो स्टेशन जेव्हा आपण करायला बसतो ना त्या आता बघा जोरात पाऊस पडतोय. काय व्ह्यू दिसतोय पॅटर्न. मला तर इतके सारे फोटोज काढायचे पण बघा ना हा पाऊस. शी बाबा, छत्री पण नाही आणली.
इकडे टुरिस्ट टेस्टिंगसाठी आहे इकडे. अँड इकडे खूप सारे वाईन्सचे बॉटल ठेवले आहेत. चला डॅड बोलवत आहे. तर डॅडीने तिकीट घेतले आहेत. आता आम्ही शॉप नंतर एक्सप्लोअर करूया. हे बघा बॉटलीचं बघा काय काय केलं आहे. या लोकांकडे वाटतं पैसे नव्हते बिचारे लोकांकडे. सर्व वाईनमध्ये घालवले म्हणून त्या लोकांना जाळी बनवायला झाली नाही म्हणून हे बॉटलच चिपकवले. बघा बघू कसं दिसतंय ते. सर्वीकडे बॉटली ऐक तरी हे बघा वाईन पिल्यावरती आपण असे होणार, असे एक्सरसाइज करणार. चला आता आपण निघून जाऊया. हे बघा असं दिसतं. हे अंधार आहे. आता या लोकांनी काहीतरी व्हिडिओ दाखवलेला तर आता व्हिडिओ झालाय बघून. आता आम्ही बाहेर चाललोय. चला बघूया. We'll get started, right? But first of all, before starting, good evening. I hope everybody is having a great day. I hope everybody has an even better day after tasting some wines. Let's hope. Right? Is it okay if I speak in thoda sa Hindi, thoda sa English? Chalega? Yes. Okay. We'll start off. Right. So my name is Rajas, and I'll be a tour guide for this session. So we'll start off with some brand introduction. Say, right now, where does the name Sula come from? Sula. It comes mainly from our CEO's mother's name. Unka naam hai Sulabha. Right. So it took the first 4 letters SULA and then turned it into the brand of which we know of today. Right. So आप सभी ने Red Roof Shops. इसी बिल्डिंग में हमने वाइन मेकिंग चालू करा था back in 1999. इकडे आता चालू झालेलं. First resort which is called as The Source in 2017. इस resort का नाम The Source क्यों है? It's because that is the place जहाँ से हमने wine making चालू करा था. So brand है Sula. Right now coming to the topic of the wine making journey. हा जो टँक आहे ना त्याच्यामध्ये ह्याचं नाव आहे डेस्ट्रेमर क्रशर. ह्याच्यामध्ये ब्लॅक ग्रेप्स आहेत ना ते टाकून त्याची वाईन बनते आणि मग पुढचा प्रोसेस इकडून होतो आतमध्ये. बाईकडे ना व्हिडिओग्राफी अलाउडच नाही आहे तरी मी तुम्हाला लपून दाखवायला. चला गाईज ही जी जागा आहे त्याला बॅरियर रूम बोलतात आणि ह्याच्या आतमध्ये वाईन ठेवली जाते आणि ही एक वाईन जी असते ती 300 वाईन्स बनवू शकते. आणि हा रूम कोल्ड रूम पण असतो. इकडे फुल त्यांचा टेम्परेचर मेंटेन केला असतो. आणि हे जे वुडन आपल्याला दिसतं आहे ते ओक ट्रीचं बनवलं आहे ताकी ऑक्सिजन ह्याच्या थ्रू पास करू शकेल आणि वाईनमध्ये अजून टेस्ट येईल. आणि हे आम्हाला इन्फॉर्मेशन देणारे आमचे गाईड आहेत. काय वाईन स्टोअर केली जाते आतली मशिनरीमध्ये बनते ती दाखवली आणि आतमध्ये त्या लाकडाच्या म्हणजे याच्यामध्ये ती वाईन स्टोअर केली जाते. आणि जेवढा वर्ष जास्त जुनी जास्त एजची तेवढी टेस्ट वाईनची जाते. आता टेस्ट करते. फ्लावर आणलंय मी. थँक्यू. लाव आता मम्मी. आता मम्मी लावून फोटो काढणार आहे. आणि इकडचा व्ह्यू आम्ही एवढा सुंदर एक्सपेक्टच नाही केलेला.
लाईक लेजिट द प्लेस इज सो ऑसम. आणि आता माझे मामा आणि मामी आणि माझी छोटी बहीण अभिरा त्यांनी पण जॉईन केलं आहे. तर आता आम्ही इथे त्यांचं फोटो सेशन बाकी होता तर ते कम्प्लीट करणार आहे आणि मामा मला बोलवत आहे. त्यावर फोटोशूट अँड ऑल. आणि आता वाजले आहेत 7:30 अराउंड आणि आता आम्हाला लागली आहे भूक. तर आता आम्ही जाणार आहे काहीतरी खायला. आणि इकडचा एक्सपिरियन्स आमचा खूप चांगला होता, खूप म्हणजे खूप चांगला होता. आणि रात्रीचा इकडचा व्ह्यू इज जस्ट मोर ऑसम देन आफ्टरनून्स व्ह्यू. आम्हाला आफ्टरनूनला असं वाटलेलं की अरे मस्त आहे, पण आता इव्हनिंगला तर अजून वाईब येते आहे. लाईक इंटिरियर आणि एक्सटिरियर ह्यांचं एवढा छान या लोकांनी मेकओव्हर केलं आहे. आता आम्ही निघतोय. का एवढ्या छान होतं पण परत नाही आम्ही काय वाईन पीत नाही. लसूण खाऊन या. टेस्ट आवडली नाही, टेस्ट आवडली. सो वी आर हेडिंग बॅक टू मामाज होम. बाय सुला वाईन्स.